कोणी म्हणतो करपा लवकर येतो, कोणी म्हणतो झांतो लवकर येतो, कोणी म्हणतो गेरवा लवकर येतो. ही कहाणी आहे 2174 या टोमॅटो व्हरायटीची मित्रांनो. आज आपण हा जो प्लॉट पाहतात माझ्या पाठीमागे, या प्लॉटला कंप्लीट 46 दिवस झालेले असताना आज रोजी आपण या प्लॉटला आलेलो आहे, व्हिजिट करतो आहे. तुम्ही सेटिंग बघू शकता, तुम्ही जे काही रोग आहे व्यवस्थापन ते सुद्धा बघू शकता. एकदम चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस जास्त असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतो आहे. सेटिंग चांगली आहे, फुलांची संख्या चांगली आहे आणि फळधारणा या ठिकाणी चांगली आहे मित्रांनो. तर खरंच 2174 लवकर खराब होते का? तर या ठिकाणी आज रोजी तरी हा प्लॉट चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला दिसतो मित्रांनो. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की या ठिकाणी कशा पद्धतीने सेटिंग झालेली आहे. पूर्ण पंजा सेट झालेला आहे, कूज नाही, गळ नाही, काही नाही. आणि त्या व्यतिरिक्त या ठिकाणी झांतोसुद्धा नाही आहे काही प्रमाणात, परंतु खूप मोजक्या झाडांवरती आहे. त्यानंतर तुमचं गेरव्याचा विषय असेल, लवकर येणारा करपाचा विषय असेल, उशिरा येणारा करपाचा विषय असेल किंवा ओला करपा जो आपण म्हणतो, तर ह्या प्रत्येक गोष्टींपासून हा प्लॉट आज रोजी जरी दूर दिसतोय मित्रांनो. काही प्रमाणात म्हणजे मोजके नगण्य झाड आहेत, त्यांना लागण झालेली आहे, त्यासाठी ट्रीटमेंट चालू आहे. तर नक्कीच या व्हरायटीचा सुद्धा या ठिकाणी परफॉर्मन्स आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येतो आहे. मित्रांनो, आज मी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि सिन्नर तालुक्यामधलाच हा शिवार आहे. तर मी प्रत्यक्षात तुम्हाला प्लॉट दाखवतोच आहे. तर बघा कशा पद्धतीने सेटिंग झालेली आहे, चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. योग्य वेळी योग्य हात गेल्यानंतर असा प्लॉट आपल्याला दिसून येणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.